नमस्कार। आज अतिशय आनंदाचा क्षण आहे। या ठिकाणी माझ्या सोबत जे आहेत प्रमोद अर्जुन पवार, मुक्काम पोस्ट शिवणी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। प्रमोद हा माझ्या आत्तीचा मुलगा आहे। त्याला मी अक्षय या नावाने ही त्याला संबोधित करत असतो। गेल्या 10 वर्ष त्याने आतोनात प्रयत्न करून त्याचं एक स्वप्न होतं की आपण मुंबई पोलीस दलात भरती झालं पाहिजे। कारण की त्याचे मामा सुद्धा म्हणजे माझे वडील हे मुंबई पोलीस दलात सेवा देत होते। 36 वर्ष त्यांनी सेवा दिली आणि ते इन्स्पेक्टर म्हणून रिटायर्ड झाले। प्रमोदचं एक स्वप्न होतं की आपण ही अशाच प्रकारे देशाची सेवा करावी, या राज्याची सेवा करावी, महाराष्ट्राची सेवा करावी। यासाठी तो 2015 पासून सतत या पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील होता। बऱ्याच वेळा असं झालं की 2-3 मार्कांनी त्याची संधी हुकलेली आहे। बराच वेळा नाउमेद झाले। बऱ्याच लोकांनी त्याला कदाचित वाईट भावनेनं, चांगल्या भावनेनं सांगितलं असेल, परंतु तो कधी खचला नाही। तो त्याच्या उद्दिष्टापर्यंत फायनली तो गेला। कारण की आयुष्यामध्ये अडचणी फार आल्या, सांगणारे फार होते की कशाला करतो ही भरती, काय मिळतं यातून, परंतु त्याने ते जिद्द सोडली नाही। आपलं अंतिम उद्दिष्ट आणि आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने फार प्रयत्न केले। मला वाटतं हा फार कौतुकाचा आणि सगळ्यांनी घेण्यासारखा विषय आहे। 10 वर्षाचा संघर्ष फार मोठा असतो, परंतु संघर्ष हा संघर्ष असतो। आज ते सगळं अभिनंदन करतात, कौतुकाने बोलतायत, परंतु 10 वर्षाचा काळ हा त्यालाच माहिती की त्याने तो कशा प्रकारे झेलला आहे आणि कशा प्रकारे तो सहन केलाय। मध्यंतरी खचलाही होता, परंतु तो नाउमेद झाला नव्हता। तो पुन्हा उभा राहिला। फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याने झेप घेतली। अनेकांना तो आजही मार्गदर्शन करतो, मागेही करत होता। असं होत होतं की तो ज्यांना मार्गदर्शन करायचा ते पोलीस दलात, पोलीस भरतीत, पोलीस सेवेत भरती व्हायचे आणि ह्याचं काही ना काही कारणामुळे एका मार्काने, 2 मार्काने हा चुकायचा। परंतु मला वाटतं देव पण त्याची परीक्षा बघत होता आणि आज आनंदाचा दिवस आहे। आज सगळ्यांच्या घरी गणपती बसलेले आहेत। हा गणपती बाप्पाचा गोड आशीर्वाद घेऊन तो यावर्षी आज आमच्या सर्वांना, तुम्हालाही भेटायला आलेला आहे। खरोखरच अक्षयचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, प्रमोदचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। कारण की एक सामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून, घरात शिक्षण, कोणी उच्च पदस्थ नाहीये, आई वडील दोन्ही शेतकरी, घरच्यांचं जास्त शिक्षण नाही, अशा अवस्थेत त्यानं अकॅडमीला जाऊन शिवणी टू कडेगाव प्रवास करून साताराला अकॅडमीला गेला, बऱ्याच ठिकाणी गेला, सर्व ठिकाणचं ज्ञान अर्जित केलं आणि अंतिमतः तो पोलीस दलात, राखीव पोलीस दलात तो तुकडी नंबर 11 मध्ये तो दाखल झालेला आहे। त्याचं ट्रेनिंग आता 9 महिन्यानंतर चालू होईल। मला वाटतं हा बोध घेण्यासारखा आहे की सर्व परिसरातील सर्व जे मुलं आहेत आता भरतीसाठी उतरत आहेत की आयुष्यात नाउमेद होऊ नका जोपर्यंत तुम्हाला लक्ष भेटत नाही। समस्या आली तर समस्यांना सांगा की माझा आत्मविश्वास आणि विश्वास फार मोठा आहे आणि त्या विश्वासाच्या तुलनेत त्या समस्या सगळ्यात छोट्या आहेत। याचा एक जिवंत प्रेरणा स्रोत हा आपला प्रमोद सगळ्यांसाठी बनतोय। मी प्रमोदचं सर्वप्रथम अभिनंदन करतो, त्यांच्या कुटुंबियाचं अभिनंदन करतो, पवार कुटुंबियाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी त्यांना साथ दिली, ह्या जिद्दीला योग्य दिशा दिली। प्रमोदने पुढे जाऊन अतिशय चांगलं काम करावं, या राज्याची, या देशाची, या पोलीस दलाची सेवा करावी। आज टॉपचं पोलीस दल, आपलं स्कॉटलंड यार्ड दर्जापेक्षा चांगलं पोलीस दल, अशी भूमिका आपल्या महाराष्ट्र पोलिसाची आहे, ती त्याने नक्कीच उंचावी अशा त्याला आमच्या सर्वांच्या वतीने, मोहिते पाटील लिगल असोसिएट असेल, सरसेनापती प्रतिष्ठान असतील, वांगी ग्रामस्थाच्या वतीनं आणि मोहिते पाटील परिवारांतर्फे आणि सर्व आमचे जे सहकारी वकील आहेत त्यांच्या मदतीनं त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि तो थांबू नकोस, माझी विनंती आहे की आगामी काळात तू आणखीन डिपार्टमेंटल एक्झाम दे, PSIच्या एक्झाम असतात, इतर एक्झाम असतात। कारण की हा प्रवास हा आपला थांबणारा नसावा। थांबलं की डबकं होतं, वाहत राहिलं की ते गंगा होते। मला वाटतं आपल्याला तो भगीरथ प्रयत्न पुन्हा करायचा आहे। आगामी काळात तू थांबू नको, तू पुन्हा अभ्यास कर। मी नक्की सांगतो तुझ्यामध्ये जिद्द आहे, आत्मविश्वास आहे, तू एक चांगला अधिकारी भविष्यात बनशील, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।